प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबांची सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालं चराचर मी कडा कुसळी काहीच न बोलत वचनी अति भाविका एका जनार्दने तुमचा दास याची आसो पुरवावी विठ्ठल विठ्ठल प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळी दर सोमवारी चालू असलेली कीर्तन रूपी सेवा टाळकळी मालकळी शिवजक नियोजक आयोजक यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने व तसेच दादा महाराज सातपुते व काळे महाराज यांच्या परिचयात मी बाप जय हरी महारुद्र नागरगोज यत्ता तिसरी ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे विठ्ठल विठ्ठल या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय देवचे प्रसिद्ध संत यांचा घेतलेला आहे. बरे देहू निवासी संत म्हणजे कोणते संत सांगा की देहू निवासी संत म्हणजे कोणते संत एकदा टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल तर तुकाराम महाराजांना आपल्याला या अभंगातून काय सांगायचं नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी म्हणजे आपण जर नामस्मरण केलं तर आपण या संसारातून मुक्त होणार आहोत. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी तर आपण विठ्ठलाचं त्याचं भजन केलं तर आपल्याला ते साक्षात येऊन भेटणार आहे. हकारूने सांगे नाम घेता नामा परते साधन नाही जे तू करशी आणि काय म्हणजे आपल्याला नामस्मरण करायला कोणत्या साधनाची गरज लागत नाही. हकारूने सांगे तुका नाम घेता राहू नका म्हणजे संत तुकाराम महाराज आपल्याला चिमटे घेऊन नाही सांगत आपल्याला काय डवचून नाही सांगत ते मोठ्याने सांगतात. काय सांगतात तुम्ही नामस्मरण केल्याशिवाय राहू नका. हेच अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ही आज ज्ञानेश्वर माऊलींची समाधी सोहळा आहे. पण हे ज्ञानेश्वर माऊली कोण रेड्यामुखी वेद आणणारे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर असा ग्रंथ लिहिणारे ज्ञानेश्वर माऊली पाठीवरती मांडे बाजणारे ज्ञानेश्वर माऊली निर्जो भिंत चालवणारे ज्ञानेश्वर माऊली. तसंच तुम्हाला आज त्यांचे एक उदाहरण देखील सांगतो. मुक्ताई होत्या माझ्याच उंची एवढ्या त्यांना एकदा खापर पाहिजे होतं. त्यांना मांडे भाजायचे होते. मग ते गावात गेले खापर विचारले कोणीच नाही दिले. एका जणाला तिची दया आली मग एका जणांनी दिलं. तेवढ्यात एक जण आला मध्ये आणि त्याने आपला हात त्याच्यावरती मारला. ते खाली आपटलं त्याचे तुकडे झाले आणि तो म्हणतो हिला कोणी डबल खापर दिले तर बघा त्याला मी गावातूनच हाकलून काढ. मुक्ताई रडत घरी आल्या. तेवढ्यात ज्ञानेश्वर माऊलीने विचारलं काय झालं का रडतेस. तेवढ्यात ते म्हणते मी
मला मांडे भाजायचे होते म्हणून मी गावात गेले आणि खापर आणलं. तेवढ्यात एका जणाने ते फोडून टाकलं. त्यांना दिलंच नाही. त्यांना एवढंच ना, त्यात काय, चल तू सगळी तयारी कर. अरे खापर नाही तेवढ्या नाही तू कर. मग तिने केले. मग त्याने आपल्या पाठीवरती मांडे भाजले. तेवढ्यात ते म्हणतात आता काय करतात आपण बघत. त्यांनी खिडकीतून हळूच बघितले तर पाठीवर ते मांडे भाजून येतात. ते आश्चर्यचकितच झाले. मग तेव्हा त्यांनी पाठीवरती मांडे भाजले. नंतर ते दुसरीकडे गेले. तेवढ्यात त्यांनी त्याच्या हातातून फोडलेलं ते आले आणि त्यांच्या ताटातलं उष्ट खाऊ लागले. तेवढ्यात ज्ञानेश्वर माऊली आले आणि म्हणते हे काय. तेवढ्यात ते म्हणतात तुम्हीच आमच्या गुरु आणि आम्ही तुमचे शिष्य आहात. इतके थोर ज्ञानेश्वर माऊली पाठीवरती मांडे भाजले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण देवाचं नाम घेतलं तर आपल्याला विठ्ठल येऊन मदत करतो. तसंच तुम्हाला एक उदाहरण देखील सांग. जनाबाईचा एका घरी जन्म झाला. मग तिचं नाव ठेवलं जना. मग अशी दरवारी जायचे. त्याच्यात जनाबाईचे आई वडील जायचे. तेवढ्यात तिने हट्ट केला. पण तिने खूप हट्ट केला. मग तिच्या आई वडिलांनी तिला नेलं. तेवढ्यात ती पंढरपूरला पोचली आणि तिथं म्हणली की तेवढ्यात ते जायला लागले दर्शन करून. तेवढ्यात जनाबाई म्हणते की हे बोलत का नाही. तेवढ्यात ते अचकित झाले. त्यांना अगं हे बोलत नसतो, हे देव आहे. तेवढ्यात ते त्याचे पाय पकडते विठ्ठलाचे. जनाबाई म्हणते हे तवर बोलत नाही तवर मी घरी येणार नाही. तेवढ्यात तिथले तिचे आई वडील अचकित होते. ते म्हणते त्या दिंडी जायला लागली, लवकर चल का. ते नाही. तेवढ्यात असं खूप वेळ झाल्यावर विठ्ठल म्हणता तुम्ही जा, मी करीन याची रक्षा. म्हणते घरी जातात. पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघतच होते. मग नंतर एक जण आलं ते पंढरपूरमध्ये दर्शन घ्यायला आले होते. तेवढ्यात त्यांना जनाबाई दिसली. ती रडत होती. मग तिने सगळं सांगितलं. मग त्यांनी घरी नेलं. मग तेवढ्या तिची बायको लय बाधे करत होते आणि वाईट पण होते. मग ती आले. तेवढ्या ते म्हणाले झालं का सगळं आवरण. त्याने हा रोज यायचं तुमच्या विठ्ठलाकडून आणि इथं सगळं घरचं मलाच आवरायचं. मासे त्यांचे दोघांचे भांडणं चालू झाले. तेवढ्यात जनाबाई त्यांच्या पाठीमाग लपलेली ती आली बाहेर. तेवढ्यात ते म्हणाली ही कोण. तेवढ्यात ते म्हणते की तेवढ्यात तो माणूस म्हणतो पंढरपूर मध्ये गेलतो दर्शनाला विठ्ठलाचं, तेव्हा इथं भेटली. तेवढ्यात म्हणते तुम्हाला उलट घरचं भाकऱ्यांत करायचं तुम्ही वाढूनच ठेवतात. ही मस्त 4 भाकऱ्या खाणारी दिसते. तेवढ्या जनाबाई म्हणले की आम्हाला बरोबर 4च भाकऱ्या लागतात. पण तुम्ही काही काळजी नका करू. भाकऱ्या थापीन, दळण करेन, झाडू मारीन, फरशा पुसेन. तेवढ्यात ते त्यांच्या हातातला झाडू घेते आणि ते की तुम्ही लवकर लवकर आवला मी झाडते. मग ते दोघं हसतात थोडं. मग असंच विठ्ठल मदत करतो तिची. एकदा दळण करायचं होतं. दळणाच्या वेळेस देखील विठ्ठल तिच्यापाशी आला. तिला करू लागला म्हणजे तिला मदत करू लागला. अशी जनाबाई मोठी झाली. ती भाकऱ्या थापायची, झाडून मारायची, दळण करायची. एकदा दळण करता करता विठ्ठल होता. ते दोघांचा बोलण्याचा आवाज आला. पण ती बाई होती
ती आजी जवळ आणि म्हणते कुणाला बोलते कुणाला तेवढ्यात विठ्ठल गायब होतो. तेवढ्यात ती बाई म्हणते काय गजन कुणा संग बोलत होते. तेवढ्यात ते नाही कुणा संग नाही ते इथं कोण होता. तेवढ्यात तिला तिथं विठ्ठलाचे पावलं दिसतात. त्या चकित होते. ते मग एकदा पाणी आणायचं होतं. तेवढ्या त्यांची जनाबाई बद्दल चर्चा चालू होते. ती जनाबाई लय काम करते. आपल्याला एकदा पाणी आणायचं असलं तर ती 2 हंडे भरून सगळं भरते ती एकदा आणल्यावर. कारण विठ्ठल तिच्या संग तिला मदत करायचा. मग असंच एके दिवशी विठ्ठलाला झोप आली तेवढ्यात तेव्हा म्हणतो की आता मला झोप आले मी इथं झोपतो. तेवढ्या जनाबाई म्हणते इथं कुठं माझ्या घरी. तेवढ्यात त्यांना नाही तो चटई तिच्या घरी टाकतो. तिचं आपले गळ्यातलं सोनं चांदी हार काढून ठेवतो. शाल काढून ठेवतो आणि झोपल्यावर तो अचानकच गायब होत. तेवढ्यात 4-5 माणसं काहीतरी बोलत होती. त्यांची नजर विठ्ठलाच्या मूर्तीकडे गेली. त्याच्यावरती जनाबाईची विठ्ठल विठ्ठल नावाची एक शाल होती. त्याच्यावरती पासरले त्यांना दिसली ती. मग त्याने ते काढली. त्याच्यात त्यांना सोनं चांदी शाल दिसलं ना. त्यांना वाटले की हिने चोरीलंय. ते घरी गेले. मग त्यांच्या घरी तेव्हा विठ्ठल तिचं झोपल्याला तिथं काढून ठेवलेलं ते दिसत. मग सगळे जण म्हणते की आता हिला शिक्षा द्यायचीच. मग तिला उद्या लगेच फाशीची शिक्षा होती. मग उद्या तिला नेलं. मग तेवढ्यात ती मनामध्ये विठ्ठलाला बोलत होत तुला मला शिक्षा द्यायचं असेल तर माझं चुकलं असेल तर तू मला देऊ शकतो. तस माझं काही चुकलं नसेल तर तूच मला वाचू शकतो. ते पुढे जाताच एका कट्टा होता. मग तेवढ्या त्या कट्टेवर ते विठ्ठल प्रसन्न होत. मग तिला फाशीला ती दोरी आणायची होती. तोच माणूस एक हार आणतो आणि जनाबाईच्या गळ्यात घालतो आणि सगळे जण म्हणते जनाबाई की जय जनाबाई की जय. जर आपण देवाचं नाव घेतलं तर आपण या संसारातून मुक्त होणार आहे. हेच अभंगाचं प्रथम चरण.
आणि आज कुणाचाच कुणावर विश्वास राहिलेला नाही. बहिणीचा भावावर नाही, भावाचा बहिणीवर नाही, आईचा वडिलांवर नाही, वडिलांच्या आईवर नाही. आईचा मुलावर नाही, मुलाचा आईवर नाही, मुलीचा वडिलांवर नाही, वडिलांचा मुलीवर नाही. आज कुणाचाच कुणावर विश्वास राहिलेला नाही. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर दुश्मनांचा देखील विश्वास होता. कस काय सांगतो तुम्हाला उदाहरण. एकदा शिवाजी महाराजांचे सगळे सैनिक सगळे एके दिवशी सिंहगडावर गेले. लाल महाल मोकळाच होता. मग हीच बातमी औरंगजेबाला कळली. औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान त्याने लगेच त्याला पत्र पाठवलं. मग तो आला, सगळं सांगितलं त्याने. मग तो गेला, तिथं लाखो सैनिकांनी हत्या लिहिल्या. तिथं खातोय, पितोय, झोपतोय, घोरतोय, बाया नाचतोय, दारू पितोय. हे जसं शिवाजी महाराजांना कळलं, मग त्यांचे डोळे लाल बुंद झाले. त्याने ठरवलं आता आपल्याला पण लावायचं म्हणजे लावायचंच. मग ते लईवड युक्ती आठवीत बसले. मग त्यांना एक युक्ती आठवली, आपण खोटी वरात काढून तिथं जायचं. मग तिथं कोण नवरदेव म्हणताय, कोण नवरी म्हणताय, तिथं गेले. तेवढ्या जोरदार भयंकर युद्ध चालू झालं. तेवढ्या शिवाजी महाराज आजपर्यंत गेले. मग तलवारींच्या खणखणाट आवाजाने शाहिस्ते खानाची झोप मोडली. त्याला कोण आलं बघितलं तर बाहेर छत्रपती शिवाजी महाराज. तलवार हातामध्ये, धार होती तलवारीला, डोळे लाल बुंद होते. त्याला कुठंच कळलं नाही. इकडं भिंत, इकडं कपाट, ते इकडं तिकडं पळत गेला. तेवढ्यात त्याला एक दिसली खिडकी. त्याने त्या खिडकीतून उडी खाल्लीच त्याची बोट अडकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावरती वार केला. तेवढ्यात शाहिस्ते खानाची बहीण म्हणते, भैया मेरे बेटे को बचा, भैया मेरे बेटे को बचा, दुश्मन आए है, आ जाए मेरे बेटी को बचा. तेवढा शाहिस्ते खान डरमा तो शिवाजी और नारिकों को भी हाथ नहीं लगाते, तुम सिर्फ भाग जाना, इतका विश्वास होता. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज्य निर्माण केले
तलवारीच्या धारे रैते साठीवर जेनले अपुल्या धड्या छातीवर अपुल्या धड्या छातीवर प्राण प्रमाणे लढले मावळे भरोसा त्या राजावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर आठवण येते भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते भगवा झेंडा दिसल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर विडल 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 हो आपण नामस्मरण केलं पाहिजे तर आपल्याला देव स्वतःहून वाचवायला येतो. तसंच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगतो. हिरण्याकश्यप त्याची बायको कयादू मग एकदा तो कयादूला म्हणतो अगं आता मी तपस्या करायला जाणार पण त्याचा नारायण विष्णुदेवांवर राग असायचा कारण त्यांनी त्याच्या भावाचा वध केलता म्हणून त्यांना खूप राग यायचा त्यांचा. ते असं जात होता तेवढ्यात एक त्याला दगड दिसत त्याच्यावरती नालिलेलं नारायण. तेवढ्यात ते डबल वापस येतो. तेवढ्यात कळत म्हणते स्वामी तुम्ही तपस्याला गेलतात ना डबल कस काय आलात. ते म्हणते की मला जाताना दगड दिसला त्याच्यावरती नारायण ना होता. कयाद सगळे देवांचे तपस्या ते करायचे. तिला देव आवडायचे देवपूजन ते करायचे. त्या मग ते म्हणते की कोणता दगड होता नाव काय होता प्रश्न विचारित 108 वेळेस हिरण्याकश्यपने नारायण नावाचं नामस्मरण केलं. तर दुसऱ्या रस्त्याने गेला मग तपस्या केली ब्रह्मदेवांचे. ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यांनी वरदान मागितलं ना मला शस्त्र अस्त्राने मरण नाही. मग ते कथा असतो ते म्हणाले की मला ना अग्नीत ना पाणीत मरण नाही. मला ना पृथ्वीवर ना आकाशात मरण नाही. ना घरात ना घराच्या बाहेर मला मरण नाही. मला ना मनुष्याच्या ना देवाच्या हातून मरण नाही. ना पक्षी ना प्राणीच्या हातून त्याने कथा असतो. त्याने की मला ना सकाळी मरण नाही. मला दिवसात मरण नाही ना रात्री मरण नाही. कथा असतो. मग त्याला वाटलं काय तर मला कोणाच मारू शकत नाही. मग तो स्वतःला देवाच्याहून मोठं समजायला लागला. ते देवाची तपस्या करते ते त्याला आता मारून टाकायचा. मग त्यालाच एक मुलगा जन्माला येतो म्हणजे पुत्र जन्माला येतो. त्याचं नाव भक्त पल्लार. तो निस्त देवाच्या त्यांच्या तपस्या करायचं. ओम भगवते वासुदेवाय ओम भगवते वासुदेवाय. त्याची तपस्या कधीच चालू असायची. तेवढ्यात हीच बातमी हिरण्याकश्यपला कळते. त्याने त्याचा तू नामस्मरण करायचं नाही. त्याला एकदा समजून सांगतो तरी ते ऐकत नाही. तरी नामस्मरण करत बसतो. त्याला शाळेत घातलं. मग तेवढ्यात त्यांना सांगितलं की तुम्ही देवाचे त्यांचं कधीच काही सांगायचं नाही. तुम्ही देवाचं त्यांचं त्यांना ज्ञान द्यायचं नाही. गुरुजी कधी बाहेर गेले ना तेवढ्यात भक्त पल्लार सगळ्यांकडून देवाचे त्यांचे नामस्मरण करून घ्यायचा. तेवढ्यात घरी आल्यावर हिरण्यकश्यप म्हणतो काय शिकलाच आज शाळेत. तर देवाचाच मुद्दाम सांगतो. मग ते म्हणतो की डबल शाळे पाठवलं राक्षसाचं देवाचे ते गोष्टी सांगायला मनाई केली त्यांना तरी त्यांनी तेच सांगितलं. त्याची शाळाच बंद केली. मग तरी तो घरी नामस्मरण करायचा. मग त्याला
उकळत्या कढईमध्ये बसवलं तरी नामस्मरण चालू. मग विष्णुदेवाने येऊन वाचवलं, त्याच्यामध्ये म्हणजे कमळ दिसू लागले, तो कमळावर बसलेला दिसू लागला. मग डबल त्याला वाटलं की आता येऊन नाही करणार नामस्मरण, तरी तो करत होता. मग तेवढ्यात मग त्याला खूप राग येत, हातीच्या पायाखाली घालतो तरी विष्णुदेव येऊन वाचवतात. जेवणामध्ये विष कालवतो तरी विष्णुदेव येऊन वाचवतात. सापाच्या खोलीमध्ये टाकता तरी विष्णुदेव येऊन वाचवतात. समुद्रामध्ये ढकलून देते तरी विष्णुदेव येऊन वाचवतात. इतकं झाल्यावर ते थांबले नाही. त्याने त्याच्या बहिणीला बोलवलं, होलिकाला बोलवलं, तिच्या मांडीवरती भक्त प्रल्हाद दागीत ठेवलं. तो तेव्हा आपण नामस्मरण ओम भगवते वासुदेवाय त्याचे चालूच कधी पण. भगवते वासुदेवाय भगवते त्याचं ते कधी भजन चालूच होत. तर आगीत गेलं तरी होलिकाला काही नाही झालं, वरदान होतं, आगीत मरण नाही. भक्त प्रल्हादला पण काही नाही झालं, पण विष्णुदेवाने उलटच केलं. त्याने ती इतकी कडक केली की त्याला वरदाने होलिकाच मळून गेले. मग भक्त प्रल्हाद होता, त्याला असं गोल कड लावलं. तेवढ्यात हिरण्यकश्यपूने हे बघितलं आणि त्याने लगेच विजवली. पण होलिकाचा तवा वध झाला म्हणजे मृत्यू झाला. मग त्याला खूप राग लागले, याच्याच तपस्यामुळे झाला. त्याने एकदा एका खांबाला म्हणले की एका खांबाकडे बोट केलं आणि म्हणाले की तू कुठे तुझा विष्णुदेव सांग. ते म्हणाले की सगळीकडे. ते म्हणतो की ह्या खांबात आहे का. तेवढ्या ते म्हणते की हा हाय. तो त्याला आग लावतो, त्याला भक्त प्रल्हादला बांधतो. मग तेवढ्यात त्याच बांधून झालं की तेवढ्याच ती आग एकदम विझून जाते, एकदम खांब थंड होत. तेवढ्यात तरी त्याची तपस्या चालली. ओम भगवते वासुदेव तो 5 वेळेस म्हणतो की तेवढ्यात तो खांब फुटतो, भक्त प्रल्हाद खाली पडतो. त्याच्यातून विष्णुदेव बाहेर येतात, नरसिंह येतात. तेवढ्यात ते त्याला मारायला युद्ध चालू होतं. तेवढ्यात तो हसायला लागतो. तेवढ्यात नरसिंह म्हणतो की म्हणजे विष्णुदेव म्हणतात की काय झालं, तू हसतोयस का म्हणून, आता तुझा मृत्यू जवळ आले. ते म्हणाले हा मला वरदान आहे. काय वरदान आहे सांगितलं. मला ना पक्षी ना प्राणी मारू शकतो, ना देव ना माणूस मारू शकतो, मनुष्य मारू शकतो, ना माझ्या घरात ना घराच्या बाहेर मरण नाही, आगीत ना पाण्यात मला मरण नाही, ना पृथ्वीवर ना आकाशात मला मरण नाही, ना दिवसा ना रात्र मला मरण नाही, ना शस्त्र अस्त्राने मला मरण नाही. त्याने की एवढं सगळं वरदान आहे. म्हणतो त्याला त्याच्या सिंहासनावर बसवतो आणि म्हणतो की हे घराच्या आत पण आहे, घराच्या बाहेर पण आहे, उंबर आहे. मग ते म्हणते की बाहेर बघ, आता ना रात्र आहे ना दिवस आहे, आता संध्याकाळ म्हणजे सायंकाळ.
गाळले माझ्याकडनं शस्त्र अस्त्र आहेत, माझ्याकडे तुला मारायला नख आहेत, शस्त्र पण नाही आणि शस्त्र ना अस्त्र पण नाही. मग ते म्हणते की बघ, देव पण नाही मनुष्य पण नाही, माझं तोंड हे प्राण्याचं आहे आणि माझं हे सगळं अंग मनुष्याचं आहे. मग तो आपले नख त्याच्या पोटात आज घालताना टर दिशेन फाडतो. म्हणतं वाच, आज हिरण्यकशिपूचा वध होत कारण भक्त प्रल्हादने नामस्मरण केलं म्हणून तो कटकटीतून, म्हणून विष्णुदेव त्याला वाचायला आले. हे अभंगाचं दुसरं चरण. आणि ही दर सोमवारची कीर्तन रूपी सेवा वामन भाऊच्या कृपा आशीर्वादाने पण. वामन भाऊचा शब्द हा कधी ना कधीच खोटा झाला नाही. कधी बोलले तर ते खरं व्हायचं. तसाच आता उन्हाळा होता, मग सगळं त्यांच्या रानातलं सगळं ते वाळून गेलं, तर काहीच गुरांना त्यांना खायला नव्हतं. मग वामन भाऊ सासर कारखान्यात गेले आणि तिथं त्यांना मागितलं चारा ते, पण त्याने की नाही, आम्ही तुम्हाला नाही देणार. ते त्याने उलट सुलट बोलले. तेवढ्यात ते म्हणजे तुझ्या कारखान्याला आता आग लागा. त्याने विश्वासच नाही ठेवला. त्याने जा लागली आग. मग ते गेले की लगेच खरेच आग लागले. सगळा कारखाना त्या जळायला लागले. इकडं पाणी टाकते, तिकडं पाणी टाकते, इकडं पाण्याचा नळ सोडते, तिकडं पाणी बादलीवर तिथे, पण ती आग काही विजानाच. कारण तो वामन भाऊचा शब्द होता. तेवढ्यात एकदम पळत गेला आणि म्हणता, नाही, आम्ही तुम्हाला 2 ट्रक भरून खायला देतो तुमच्या गुरांना, फक्त आमची आग विझवा. त्याने की तुझी आग विझले, तुझं काहीच नाही झालेलं, जा वापस. मग घरी गेलं तर बघितलं तर सगळा तसाच कारखाना, काहीच त्यांच्याकडचं काहीच त्यांचं जळलेलं नव्हतं, होत तसंच. कारण हे याच्यामुळे झाले की वामन भाऊचा शब्द कधीच खोटा होत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि
अष्ट अष्टसिद्धी अष्टसिद्धी अष्टमहासिद्धी द्वारी एकदा टाळ्या पण वाजवा, किती मस्त गायलं. आणि आपल्याला तपस्या करायची असली ना, देवाचं नाम घ्यायचं असलं तर कोणत्या साधनाची गरज लागत नाही. तसंच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगतो. तुम्हाला बादशाह बिरबल माहितीये का? कुणाला माहिती? बिरबल हा सगळ्यात हुशार आणि चालाक होता. बादशाह असंच एकदा हिवाळ्यामध्ये आपल्या बगीच्यामध्ये एक नदी असते, तलाव असतो. त्या तलावात जातो आणि त्याने सगळ्यांकडे ऐकलेलं असतं की हे सगळ्यात गार पाणी. त्याने हात बुडवला तर त्याला लयच गार पाणी लागतं. तेवढ्यात तेव्हा म्हणतो की आता मी एक शर्तच रखणार, ते ह्या पाण्यामध्ये थांबर, मी त्याला 100 मौर्या देणार. तेवढ्यात सगळं म्हणते होऊच शकत नाही. बादशाहचं म्हणणं होतं. मग दुसऱ्याचं म्हणणं होतं की तो राहू शकतो पण त्याचा मृत्यू होऊ शकतो. तेवढ्या बिरबलाचं मत की त्याला 100 मौर्या पाहिजे, त्याला आपलं घर चालवायचं असेल तर तो लगेच करेन त्याच्याकडून ते होईल. तेवढ्यात ते म्हणले की मग तू एका जणाला असं शोध. मग तेवढ्यात एक गरीब माणूस होता, तो सापडतो. मग तो येतो, त्याच्यात रात्री जातो. तिथं 5 सैनिक ठेवले तलावापाशी आणि 4 दिशेला 4 जण. त्या माणसाचं नाव होतं गंगाराम. मग तो गंगाराम माणूस खूप कष्टाळू होता. मग तो पाण्यात गेला रात्री आणि थांबला. तेवढ्या मग त्याला तो देवाचं नामस्मरण करीत होता. तो कुठंच नाही नामस्मरण, पाण्यात करीत होता. तर कुठं जायची गरज लागत नाही. मला नामस्मरण करायचं असलं ना, मी इथं पण करू शकतो, तरी देव मला भेटू शकतो. मग त्या पाण्यात बैसोने कराये
मग तो नामस्मरण करता करता त्याचे डोळे एका मंदिरातल्या दिव्याकडे जातात. तो त्याच्याकडे बघत बसतो आणि तपस्या करत बसतो. वामन बाबा महाराज की जय, भगवान बाबा की जय. तपस्या करता करता त्याला ते सगळं पाणी होतं ते मीडियम लागलं. सकाळी तो आला दरबारात. तर त्याने ह्यो रात्रभर पाण्यात कस काय थांबलं. ते म्हणले की पहिल्यांदा गेल्यावर थंड वाटलं, नंतर तपस्या करीत बसलो, म्हणजे मी देवाचं नाव घेत बसलो. मग नंतर मला एक दिवा दिसला. मग मी त्याच्याकडे बघत असते. त्याने हीच तुझी खरी, तू त्या दिवाकडे बघितलं म्हणून तू जगलास. मग त्याने आता तुला मिळणार नाही. मग बिरबल तवाच म्हणतो की तो हरला म्हणून मी तुमच्या समोर क्षमा मागतो. ते की आता मला खूप भूक लागली, मी सकाळी जेवलो नाही, आता मी घरी जातो. ते की तू नंतर लगेच वापस ये. ते म्हणाला बरं. मग तो घरी जातो. त्याने एक युक्ती आठवले. त्याने असे एकदम उंच असे ते 4 लाकडं घेतले आणि ते असे ठेवले. मग त्याच्यावरती एक मडकं ठेवलं. मग त्याच्या खाली आग लावली. वर ते खिचडी बनत होता. मग काही वेळ झालं, काहीच होईना तरी ती खिचडी शिजानाच. तिथं आग लागली. इतक्यावर कधी पोहोचन का नाही. पण बिरबल हुशार होता, चालाक पण होता. मग तेवढ्यात एक जणाला पाठवलं. त्यांची की अजून माझी खिचडी शिजून नाही झाले. त्याने नीट बघितलंच नाही. डबाला आलं. त्याने अजून त्याचं भोजनच बनवून नाही झालं. मग अजून 1, 2, 3 अर्धा 2 तास झाले तरी तो आला नाही. डबल एका जणाला पाठवलं. त्याने नीट बघितलं. त्याने अजून खिचडी नाही झाली. त्याने एक दाणा उचलला आणि त्याच्या हातात दिलं. महाराजांना ते सांगितलं. तो गेला, महाराजांना दिलं. ते काय करतोय. त्याने सांगितलं एकदम उंच 4 लाकडं बांधले, त्याच्यावरती एक मडकं ठेवलंय, त्याच्यात तो खिचडी शिजवतोय आणि खाली आग लागली. तोच गेला आणि म्हणाले की अरे तुझं तेवढ्यात ते आला म्हणतो की हे काय चालेल, अजून खिचडी शिजली नाही. ते म्हणाले की बरं झालं तुम्ही आले, ही शिजल्यावर आपण दोघं मिळून खाऊ. मग काय झालं, ती शिजानाच. ते म्हणते का तुझे डोकं काय येड झालंय का, इतक्यावर मडकं खाली आग लावली, कसं त्याला उष्णता मिळलं. तेवढ्यात तो म्हणतो की एक गंगाराम नावाचा माणूस पाण्यामधून एका दिव्याकडे, एका छोट्याशा दिव्याला छोटीच आग असते ना, तेव्हा त्या दिव्याच्या आगीत बघितलं. मग त्याला कस काय उष्णता मिळल्या असं, याला नाही मिळत. तर ते म्हणते माझ्याकडून चूक झाली, मी तुला 50 मौर्या देणार आणि त्याला 100 मौर्या, त्याला दरबारात सामील केलं. त्याला 100 मौर्या दिला. त्याची एहसास म्हणजे त्याची चूक कळून देणारा बिरबल होता, म्हणून त्याला 50 मौर्या दिल्या. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगता.
आणि वादिवाद करू नका, भांडण करू नका. भांडण केल्याने नेमके काय मिळतंय? अगं तेवढ्यात आपला पैसे जातात, आपला वेळ जातो, म्हणून भांडण करायचं नाही. याच एक इकडे एकदा बायको नटली ना, म्हणायचं ना नवरदेवाने, छान नटलीस, लय भारी नटलीस. तर याचं काय चालू होतं? कुठं चाललीस? कुठं मैत्रिणी भेटायला जाणार आहेत असं याचं काय चालू होतं? तर कुठं, कमून, कशाला, तेवढ्यात. आणि तुम्ही तर आमच्याहून दुप्पट आहेत. कधी नवरा नटला तर त्याला म्हणायचं ना भारी नटला तर म्हणायचं सेंटन ते राहिल्यावर म्हणायचं कुठं चालला, किती रुपये नेलेत, किती जण आहेत, जी मोबाईल पैशाचा पेते. या बाबाला वाटतं की आपण बनेल वर गावात फिरावा विडल. म्हणून वादिवाद करू नका. तसंच तुम्हाला गीत सांगतो, तंटा तुमचा माझा याचा त्याचा कुणाचाही असो, कधीतरी कुठेतरी तो थांबायला. माणसातला माणूस तर जिच्याही रंगातही रंगायला हवा. आणि करू आवडीने वाद, करू आवडीने आणि आई वडिलांची सेवा करा, त्यांच्या पायापाशी संपूर्ण विश्व सामावलेल. तसेच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगतो. गणपतीचा भाऊ कार्तिक, ते दोघं भाऊ ते दोघं खेळत होते. त्यांचे दोघांचे छोट्याशा कारणाने वाद झाले. मी पहिलाने. ते असंच भांडण करून आपल्या आई वडिलांकडे गेले. त्यांनी आमच्या दोघांपैकी पहिलान कोण? महादेवाला पण सांगते ना, दोघं देवाचेच मुलं. तेवढ्या त्यांनी नारद मुनीला बोलवलं. ते आले आणि म्हणाले, काय झालं? मला तुम्ही का बोलवलं? ते म्हणते की ह्या दोघांपैकी पहिलान कोण? तुम्हीच सांगा. तेवढ्या ते म्हणते की ह्या सगळ्या पृथ्वीला ते 3 एडे घालून येतेच. तेवढ्यात लगेच कार्तिक मोरावर बसला आणि म्हणाला की आई बाबा, मी या गणपतीला हरून लगेच येतो बघा. तो जातो. आपल्या गणपती बाप्पा इकडं तिकडं बघत बसता. ह्या छोटूसा पिटुकल्या उंदीरावर आपण बसून कस काय प्रदर्शन करू शकतो? ते एक नावी युक्ती आठवायला चालू करतात. त्याने अशी युक्ती वापरते की एक ते लय मस्त आयडिया वापरतात. आणि
आपले आई वडील बसलेले त्यांना 3 येडे घालतात, त्यांच्या पायावर साष्टांग नमस्कार घालतात. साष्टांग नमस्कार म्हणजे हात हाताचे मनगट, गुडघे आपल्या शरीर आहे ना त्याच्यातले 8 अंग खाली करायचे नसं नमस्कार केला जातो, त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात. हो आपला गणपती बाप्पांनी घातला. आपल्या उंदरा संघ खेळत बसले. कार्तिक स्वामी आले आणि आलेले की बघा मी म्हणलेलं या गणपतीला हरून मी लगेच मी जिंकलो का नाही. तेवढ्यात कार्तिक जिंकला म्हणण्याच्या आताच गणपती होता म्हणतो थांबा दादा जिंकलास नाही, मी जिंकलो. सगळे म्हणाले तू कस काय जिंकलास, तू तर इथून गेलास नाही. तेवढ्यात ते म्हणतो की आई वडिलांच्या पायापाचे संपूर्ण विश्व सामावलेलं असतं. म्हणजे मी त्यांना 3 येडे घातले म्हणजे सगळ्या विश्वालाच घातले कन्या. मग सगळेजण म्हणाले ती गणपतीची युक्ती आहे, ती अगदी बरोबर आहे. म्हणून आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्व सामावलेलं असते, सगळी पृथ्वी सामावलेली असते. म्हणून त्यांची तुम्ही सेवा करीत जा. आणि आता वेळ झाला दिसतोय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानरत्न